कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणे या मंडळाचा 53वा वार्षिक स्नेहसंमेलन पुणे येथील दामले हॉल येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी कुरुंदवाडचे सुपुत्र पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश शेट्टी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष सौमनीषा डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती। कुरुंदवाड आणि परिसरातील सेवाभावी संस्थेच्या विकासासाठी पुणे येथील कुरुंदवाड परिसर मित्रमंडळ पुणे या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपून पुण्यातून CSR फंडाद्वारे आपापल्या कंपन्यांमार्फत सर्व सदस्यांना मदत मिळवून द्यावी असा संमेलनात ठराव करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक मंडळाचे कार्यवाहक प्रशांत पाटील यांनी केले। यावेळी प्रमुख अतिथी न्यायमूर्ती दिनेश शेट्टी बोलताना पुणे कुरुंदवाड परिसरातील आपल्या जीवनातील आठवणी सांगितल्या, तसेच परखडपणे आपल्या भागातील ज्वलंत प्रश्नांची मांडणी केली। यामध्ये नदी प्रदूषण, महापूर, अवैध धंदे, तरुणाची व्यसनाधीनता यावर चिंता व्यक्त केली। यावर सामाजिक संस्थांकडून प्रबोधन, राजकीय इच्छाशक्तीद्वारे पाठपुरावा, प्रशासकीय कार्य या सगळ्यांकडून उपरोक्त विषयांवर कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त केली। गावची खाद्य संस्कृती, धार्मिक स्थळं, गावचा सलोखा आपण समजून घ्यावा अशी भावनिक विनंती केली। गावामध्ये क्रीडा संकुल, स्वातंत्र्य सैनिक दालन, वस्तुसंग्रहालय व्हावे, जेणेकरून भावी पिढ्या आपल्या गावचा अभिमानास्पद गोष्टी कळत राहतील असं मनोगत व्यक्त केलं। तर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौमनीषा डांगे म्हणाल्या की सर्व कुरुंदवाडकरांनी निवडणुकीत मला निवडून देऊन कुरुंदवाडची सेवा करण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल मी आभार मानते। प्लास्टिक मुक्त कुरुंदवाड, स्वच्छ शहर, अतिक्रमण मुक्त शहर, स्वच्छ पाणी पुरवठा, चांगले रस्ते यासह येत्या 5 वर्षात चांगली कामं करून गावचा विकास साधणार असं सांगून न्यायाधीश श्री शेट्टी यांनी मांडलेल्या विचारांवर, त्या सूचनांवर सकारात्मकपणे सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन कुरुंदवाडचा विकास होईल। बगीचे, स्वातंत्र्य सैनिक दालन, वस्तुसंग्रहालय या विषयावर निश्चित चांगलं कार्य होईल असं नगराध्यक्ष मनीषा डांगे यांनी सांगून सर्व सत्कारमूर्ती यांचं अभिनंदन केलं। तसेच कुरुंदवाड परिसर मित्रमंडळाच्या कामाचं कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या। यावेळी कुरुंदवाड परिसरातील कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तसेच नूतन नगराध्यक्ष आणि नवनिर्वाचित 13 नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कुरुंदवाड, खिद्रापूर, नरसेवाडी, हेरवाड, तेरवाड, शिरढोण, मजरेवाडी या मूळ गावचे पण पुण्यात राहणारे सदस्य, विविध सामाजिक संस्था, शाळा, क्रीडा संस्था यांचे प्रतिनिधी, पत्रकार, कुरुंदवाडचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते। हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कुरुंदवाड परिसर मित्रमंडळाचे अध्यक्ष बाबूराव जोंग, उपाध्यक्ष रवींद्र सुभेदार, संचालक डॉ. अभिजित सावगावे, दशरथ सूर्यवंशी, विजय कोरे, शशिकांत भोसले, कुलदीप शिंदे, सौरभ आलासे, राकेश झाडगे, विनेश भोजे, निमंत्रित संचालक अमरदीप सावगावे, उत्कर्ष निकम यांनी विशेष परिश्रम घेतले। शेवटी अध्यक्षीय भाषण आणि आभार मंडळाचे अध्यक्ष बाबूराव जोंग यांनी मांडले। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। त्यावेळेला लहानाचा मोठा होत होतो, त्यावेळेला जसं समज यायला लागली, 80 नंतरचा तो काळ होता, त्यावेळेला आपल्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की ऊस हे नगदी पीक सुरू झालेलं होतं। अगदी साखर कारखानदारी जोरात होती। ऊस बिल यायचं, ऊस बिल आल्यानंतर आपल्या गावामध्ये फटाके वाजवायचे। का त्रास, बिल पहिला हप्ता आला, दुसरा हप्ता आला, तिसरा हप्ता आला। गुरुवारचा बाजार व्हायचा, गुरुवारच्या बाजारात त्यावेळेला अगदी चांगले पगार मिळायचे। आपल्या गावामध्ये त्यावेळेला माग होते, पावडं खूप होते त्यावेळेला। आजची परिस्थिती दुर्दैवानं ती नाही आहे, पण त्यावेळेला खूप पावडून असल्यामुळे दर गुरुवारी बाजारच्या दिवशी पगार व्हायचा। पगार झाल्यानंतर अगदी हमखास रात्री आपल्याला बघायला मिळायचे की 1-2-3 पिऊन पडलेले आहेत। अगदी माफ करा मी हे बोलतोय, पण सत्य परिस्थिती आहे। 85-86 साल येताना आपल्या गावामध्ये त्यावेळेला मोठं संकट आलं होतं, ते एड्स। त्यावेळेला बरेच रुग्ण एड्सचे सापडलेले होते कुरुंदवाडमध्ये। काही दगावले, काही त्यातून बचावले। त्यावेळेला अशी परिस्थिती होती की ऊस बिल यायचं, ऊस बिल आल्यानंतर पैसे असायचे भरपूर। गुरुवार पगार झाल्यानंतर त्यावेळेला जाऊन चैनी करणे, मार्गदर्शन करायला कोणीही नव्हतं। या कमकुवत बाजू आपल्या गावच्या आहेत की त्यावेळेला जर योग्य वेळी त्यांना मार्गदर्शन केलं असतं तर हे मोठं संकट सुद्धा आलं नसतं। बरेच लोकांची मुलं त्या संकटात गेलेली होती किंवा गेलेले आहेत त्या ह्याच्यात एड्समध्ये। त्यानंतरचं संकट मोठं आलं होतं तर ते गुटख्याचं। गावामध्ये एक स्टाईल निर्माण झाली होती, आम्ही सुद्धा होतो। दुर्दैवानं आम्ही त्याच्यात अडकलो नाही, आम्ही सुद्धा गुटखा खाल्ला,
पण दुर्दैवानं आमच्या शरीराला हे होत नसल्यामुळे कधी त्याला हात लावला नाही परत. त्याच्यामध्ये आमचे बरेच मित्र गेलेले आहेत, आम्ही पाहिलेलं आहे. त्यात सुद्धा गुटख्यामध्ये बरेच मित्र गेलेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी आहे तरी गुटख्याची विक्री होते. सांगायला हरकत नाही, आमच्या न्यायालयामध्ये भारतीय दंडविधान संहिता कलम 328 खाली बरेच गुन्हे येतात हे गुटखा विक्रीच्या संदर्भातले, पण दुर्दैवानं आम्हाला त्याच्यात सोडावं लागतं कारण त्याच्यामध्ये काही पुरावा येत नाही. सांगण्याचा उद्देश हाच की ताई, तुम्ही काही जनजागृतीचे कार्यक्रम तिथे घ्यावेत अशी माझी विनंती आहे. हा गुटख्या संदर्भात झाला. आता सध्याचा ज्वलंत प्रश्न कुरुंदवाडातला कुठला असेल, आणि मला ते ऐकून सुद्धा शॉक बसला होता, तो म्हणजे ड्रग्स. हे मला ऐकायला मिळालेली बातमी अशी आहे की एक खून प्रकरण झालं, ते ड्रग्स प्रकरणातूनच कुरुंदवाडात झालं होतं. ही खूप दुर्दैवी बाब आहे आपल्या गावाकरता. कदाचित तुम्हाला धाडसी निर्णय काही घ्यावे लागतील या संदर्भात. काही स्वकीयांची सुद्धा तुम्हाला या संदर्भात वाईटपणा घ्यावा लागेल, पण तो घ्यावा असं माझी विनंती आहे. कारण तुमच्यासारख्या अगदी सुशिक्षित आणि धाडसी निर्णय घेणाऱ्या नगराध्यक्ष आपल्या कुरुंदवाडाच्या परिसराला लाभलेले आहेत. ही काळाची गरज आहे. आणि कारण मी याच्यासाठी सांगतोय, माझा अनुभव मी इथं शेअर करतोय. पुण्यामध्ये नार्कोटिक्सच्या एवढ्या केसेस यायला लागले, माझ्या कोर्टातच आता भरपूर केसेस आहेत. त्यातले अनुभव आम्हाला असे आहेत की जे मुलं आहेत ते अगदी 17, 18 किंवा 19 वर्षाचे, जे अल्लड वयातले आहेत, ज्यांना धड समज देखील नाही, अशी मुलं ड्रग्सच्या गत्ते ते अडकलेले आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन दुर्दैव असं की त्या मुलांचा अशा प्रकारे उपयोग करून घेतला चाललाय की काही लोक त्या मुलांच्याकडून काही गुन्हे करून घेतात. आता कोयता गँग, पुण्यात जे राहणारे लोक आहेत त्या लोकांना माहिती आहे कोयता गँगचा प्रकार खूप आहेत पुण्यामध्ये. ज्यावेळेला आम्ही या केसेसचा अभ्यास करतो त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की हे जे ज्युएनाइल्स असतात, अल्लड वयातली मुलं असतात, ज्यांना ड्रग्सचं गर्तेत टाकलं गेलेलं आहे, त्यांच्याकडून असे गुन्हे करून घेतले जातात आणि त्याच्यातून गुन्हेगारी वाढलेली आहे पुण्यामध्ये. बऱ्याच वेळा पेपरमध्ये आपण सुद्धा वाचला असाल की पुण्यामध्ये कोयता गँगनं अमुक ठिकाणी दहशत केली, अमुक ठिकाणी मारहाण केली. आम्हाला सुद्धा वाईट वाटतंय. अगदी आमच्या समोर अगदी अल्लड वयाची मुलं समोर उभे राहतात, त्यांच्या कवळं वय बघून, त्यांचे चेहरे बघून आम्हाला हेच वाईट वाटतं की यांना जर या वयात योग्य मार्गदर्शन मिळालं किंवा आईबापांनी सुद्धा योग्य मार्गदर्शन केलं तर अशा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणार नाही. मॅडम, हे सांगण्याचा उद्देश हाच की कुरुंदवाड त्या दृष्टीनं पुढे जायला नको एवढीच विनंती आहे. आता फक्त एक खुनाचा प्रकार आपल्याला ऐकायला मिळाला आहे, पुढे तसं होऊ नये. त्यामुळे माझी विनंती आहे की काही स्टेप्स थोड्या, काही लोकांना आवडणार सुद्धा नाही, पण तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील कुरुंदवाडच्या करता. कुरुंदवाडमध्ये जे काही आमचे मित्र, म्हणजे माझ्या वयात ज्यावेळेला मी होतो कुरुंदवाड, मी आता सोडून जवळ आता 23-24 वर्ष व्हायला आले, त्यावेळेला आमच्या वयात काही आमचे मित्र त्यावेळेला गुटख्याच्या गर्तेत अडकून गुटखा याच्यात मयत झाले. आज बघताना त्यांच्या घरातल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू बघून आम्हाला वाईट वाटतं. त्यामुळे मला विनंती आहे की ही जी परिस्थिती आली होती किंवा जी परिस्थिती पुढे या ड्रग्समुळे येऊ नये, कुरुंदवाड सारख्या शहरात ते सगळं फोपावू नये, त्यासाठी काहीतरी करावं. दुसरा, अगदी बालीगट्टेंचा सत्कार केला, मला खरं म्हणजे आनंद झाला आणि अभिमान सुद्धा वाटला. मी अगदी पाटील साहेबांना म्हटलंय योग्य केलं म्हणून. प्रदूषणाचा जो विळखा आहे तो खूप मोठा आहे, तुम्हाला सांगायला हरकत नाही. अनवडी अगदी बहिरेवड्या आणि कुरुंदवाडच्या मध्ये, त्या अनवडीमध्ये एक वेळ आम्ही पोहायला शिकलो. त्यावेळेला आमच्या लहानपणी एवढं स्वच्छ पाणी असायचं, उन्हाळ्यात सुद्धा स्वच्छ पाणी असायचं. तिथं काही वेळेला पाणी नाही आलं तर काही वेळेला लोक ते पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरत होते. आजची परिस्थिती बघितली अनवडीची तर तिथे गेले तर पहिल्यांदा आपल्याला दुर्गंधी येते. एक तुम्हाला मी सांगायला हरकत नाही, आपल्याकडं नगरपालिकेवर बंधनकारक आहे की पोल्युशन कंट्रोल बोर्ड मार्फत तुम्हाला प्रदूषणाच्या बाबतीत
जे गावातील दूषित पाणी आहे किंवा ड्रेनेजचं पाणी आहे त्याच्यावर तुम्हाला जो काही आपण म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणतो की सॅग्रिगेशन करायचं आहे तुम्हाला किंवा सिवेज ट्रीटमेंट प्लांट बसवायचा आहे, तो मी 25 वर्षापूर्वी असताना इंग्लिश मधला ड्राफ्ट मराठीमध्ये तयार करून दिला होता आपल्या नगरपालिकेच्या लोकांना. त्यावेळेला 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. कायद्यानं बंधनकारक आहे की तुम्हाला गावातील जे सिवेजचं पाणी आहे त्याच्यावर ट्रीटमेंट करूनच ते नदीत सोडायचं आहे. दुर्दैवाची बाब असं की सगळं पाणी आपण डायरेक्टली तिथं सोडतो. मला एक विनंती हीच आहे की हे जर तुम्ही आता सर्व नगरसेवकांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सिरियसली त्याच्यावर विचार करा. राजकारण हे आलेदा होत राहील, पण राजकारणापलीकडे सुद्धा काही गोष्टी आहेत. त्यामध्ये ह्या गोष्टी आहेत की हे प्रदूषण आपल्याला नियंत्रणात आणायचं असेल तर तुम्ही सर्वांनी त्यानुसार सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स, माझ्या माहितीप्रमाणे जिथं वीट भट्टी वगैरे बसवलेले आहेत त्या वीट भट्टीच्या परिसरातच करायचं असं काहीतरी त्यावेळेला मला आता आठवत नाही किंवा झालंय की नाही मला माहिती चेक करू शकता की तिथं डिसिजन असा झाला होता की तिथं तो सिवेज ट्रीटमेंट प्लांट बसवायचा. नंतर मला दुर्दैवानं असं ऐकायला मिळालं की त्या जागा काही लोकांना भाडे तत्वावर किंवा अशावर देण्यात आल्या. तसं न करता म्हणून मी तुम्हाला म्हटलं की काही कटू निर्णय तुम्हाला घ्यावेच लागतील जे अगदी आपल्या पुढच्या 4 पिढ्यांच्या करता उपयोगाच्या आहेत किंवा उपयोगी होऊ शकणार आहेत. त्या प्रदूषणाच्या दृष्टीनं अनोडीच्या याच्या संदर्भात जो आहे बरंच पाणी आहे ते अनोडीतच जातं. काही पाणी तिकडं आपल्या मला वाटतं आपण जे होंडा म्हणतो तिकडच्या क्षेत्रातून नंतर ते सगळं कृष्णा नदीला सुद्धा काही जाऊन मिळतं. तिथं सुद्धा आपल्याला काही गोष्टी करता येतील आणि ह्या गोष्टी बंधनकारक आहेत. शासनाकडून काही निधी सुद्धा येतो त्याच्यासाठी. त्या निधीचा सदुपयोग आणि कसा करायचा, विनियोग करायचा, माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी बसून त्याच्यावर विचार करा. सॉरी मी हे सगळे अगदी कटू सगळे विषय बोलतोय, पण मला कुरुंदवाडा ज्या वेळेला येतो आणि हे सगळं बघतो तर अतिशय वाईट वाटते की आमच्या लहानपणी कुरुंदवाड काय आम्ही पाहिलं होतं आणि आता काय पाहायला मिळतंय ते बघितलं की वाईट वाटतंय अगदी त्याच्या संदर्भात. त्यानंतर हा अनोडीचा प्रश्न झाला. भैरवडीचा पुलाचा प्रश्न तर तुम्ही अगदी सोडवलेला आहे. भैरवडीचा पुलाचा प्रश्न सोडवत असताना थोडं मी आता त्यातला तज्ञ नाही आहे. काही गोष्टी अतिशय विचारपूर्वक थोडं करायला पाहिजे होत्या. ज्यावेळेला नवीन पूल बांधला गेला, ज्याला भराव टाकला, तो भराव टाकत असताना कुठल्या पद्धतीने टाकायला पाहिजे होता तो विचार व्हायला पाहिजे होता. कदाचित तिथं पिलर उभा केले असते भराव टाकण्याच्या ऐवजी पाणी वाहतं राहिलं असतं. आता काय व्हायला लागलं, पुराचा प्रश्न याच्यामुळे सुद्धा निर्माण होते की पाणी तुंबतंय तिथं आणि ते पाणी तुंबल्यामुळं आपल्या भागातला जो कोडेकान पीर आणि इकडचा परिसर म्हणतो, मला वाटतं आपण काय गोटनपूर भाग म्हणतो, इकडं सगळं पाणी येतं तुंबलेलं पाणी. तो भरावाच्या बाबतीतला जो विषय आहे त्यावेळेला जर कदाचित तो आपण भराव न टाकता तिथं पिलरच डायरेक्ट उभा केले असते तर पाणी वाहतं राहिलं असतं. त्या समस्या आपल्या लोकांना जाणवल्या नसत्या. कित्येक लोकांना आपण मला वाटतं विस्थापित पण केलेलं आहे तिथून, पण बरेच लोक तिथं राहतात, राहण्याबद्दल प्रश्न नाही. पण विस्थापित केलेल्या लोकांना जे आपण गंगापूर बसवलंय एकदा आपण सहज चेक करा त्या गंगापूर मधल्या किती लोकांनी घर तिथं ठेवलेलं आहे. बऱ्याच लोकांनी विकलेलं आहे, बऱ्याच लोकांनी भाड्यानं सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, भाड्यानं दिलंय त्याच्याबद्दल वाद नाही, पण काही लोकांनी विकलेलं आहे. मी हे कशावरून सांगतो की काही लोकांचे मी स्व अनुभव तिथे गेल्यानंतर ऐकलेले आहेत. गंगापूरमध्ये राहणारे बरेच लोकांची मुलं माझ्या दुकानात सुद्धा हॉटेलमध्ये कामाला होते, त्यांच्याकडनं ऐकलेले होते, वाद मी ऐकलेले आहेत. त्याच्यावरून सांगतो कुरुंदवाडचा आपल्याला मुख्यतः जर डेव्हलपमेंट आपल्याला करायचं झालं तर या दृष्टीनं हा विचार करायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न सुद्धा भयंकर झालेला आहे. पाण्याच्या बाबतीत सुद्धा नाहीये. आमच्या लहानपणी आम्हाला कधी डास हा प्रकार माहितीच नव्हता. आज कुरुंदवाडामध्ये आपल्याला गेल्यानंतर डास दिसतात. त्याच्या बाबतीत सुद्धा मॅडम तुम्ही विचार करा. म्हणजे मी हे बोलतोय अगदी सॉरी आपल्या लोकांच्यातच बोलतोय, तुम्ही अगदी ते अदरवाईज घेऊ नका. मी किंवा अगदी तुम्ही चुकीचं करताय किंवा करत नाही असं म्हणत नाहीये.
नाही नाही, मी त्याच्यासाठी बोललो की मला कुरुंदवाड मधल्या लोकांचं हे जे जाणवतंय की आम्ही बाबा पॉलिटिकलशी कधी टच नसलेले लोक आहोत. कुरुंदवाडचा आज आपण जर बघितला, तुम्ही एकदा अभ्यास केला तर तुमच्या हेही लक्षात येईल आज कुरुंदवाडची लोकसंख्या किती आहे. कुरुंदवाडची लोकसंख्या कमी व्हायला लागली मॅडम. कुरुंदवाडची लोकसंख्या वाढत नाहीये, कुरुंदवाडची लोकसंख्या कमी व्हायला लागली आहे. कारण काय? पहिला पुराचा हा तडाखा, पुराच्या याच्यामुळे बऱ्याच लोकांना तिथं राहणं शक्य होत नाही. दुसरं काही उणीव आहे त्यामुळे सुद्धा होतंय. ते जर शिरोळ आणि जयसिंगपूरचा विचार केला, शिरोळला तर नगरपालिका सुद्धा नव्हती, पण शिरोळचा आज एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे, शिरोळ आपल्या पुढे गेलेलं आहे. जयसिंगपूर एक वाळ, जयसिंगपूरची मार्केटपेक्षा आपलं मार्केट मोठं होतं, पण जयसिंगपूर आज कित्येक पटीनं पुढे गेलेलं आहे. दुसरं असं, कुरुंदवाड परिसर आपल्याला शेतकऱ्यांचा परिसर आहे, जिथं माळवं खूप पिकलं जातं. कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत तिथं माझ्या माहितीप्रमाणे कृषी उत्पन्न जयसिंगपूरचे बाजार समिती आहे, त्याने एक जागा दिली होती की जेणेकरून हे माळवं विकण्याकरता आणि आसपासच्या शेतकऱ्यांच्या करता तिथं बाजारपेठ निर्माण व्हावं. पण आज जर ती जागा बघितली तर आमच्याच मित्रांना मिळालेली आहे, त्याच्याबद्दल त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने घेतलेली नाही ती जागा. पण दुर्दैव असं आहे की आपल्या शेतकऱ्यांना किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आपण त्याची जाणीव करून न दिल्यामुळं की बाबा इथं ही पेठ आहे, इथं हे चांगलं उपलब्ध आहे, इथं रेट चांगले मिळू शकतात, त्यामुळे तिथं ती कृषी उत्पन्न बाजार समिती जी डेव्हलप व्हायला पाहिजे ती झाली आहे. उदयरावांना पण मी विनंती करतो की तुम्ही कृपया लक्ष घाला त्याच्यामध्ये, तुम्ही सर्वांनी लक्ष घालून आपल्या कृषी उत्पन्न समितीची जी बाजार तिथं होता त्याच्या संदर्भात काहीतरी करता येईल. पुढचा प्रश्न आहे की आपल्या कुरुंदवाडमध्ये एक वेळ असं होतं, आम्ही लहानपणी असं बघितलेलं होतं की कुरुंदवाडामध्ये जे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत त्या खूप व्हायच्या. दरवर्षी आमच्या लहानपणी राज्यस्तरीय खो खो स्पर्धा व्हायच्या, राज्यस्तरीय आता पातळवट सर आहेत, कबड्डी स्पर्धा व्हायचे, त्यानंतर सावगळ सर आहेत, व्हॉलीबॉल स्पर्धा होत्या. आता मला वाटते फक्त कबड्डी स्पर्धा होता, मला वाटतं व्हॉलीबॉल स्पर्धा सर व्हॉलीबॉल स्पर्धा होत नाहीत ना, कमी झाल्या. खो खो तर नामशेषच झालेला आहे. तर माझी एक विनंती आहे की बाबा आपल्या कुरुंदवाडामध्ये स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये खूप मुलं चांगली आहेत, त्यांच्याकरता परत त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये नगरपालिकेने सहभाग घेऊन प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तळ्यामध्ये ऍक्च्युअली स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये ते करता केलेलं तळं होतं, पण आता काय झालंय मला माहिती नाही. मी अलीकडे तळ्यात बघितलेलं सुद्धा नाहीये की एक वेळ तळ्यामध्ये क्रिकेट ऍक्टिव्हिटी व्हायच्या, कबड्डी ऍक्टिव्हिटी व्हायच्या, खो खो सुद्धा व्हायचे. पण आजची परिस्थिती काय मला माहिती नाही, पण मला एवढंच ऐकवत आहे की हल्ली स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी कमी झालेल्या आहेत. अगदी सांगायला हरकत नाही, पात्रवट सर आहेत, बाकीचे त्यांचे साधना मंडळाचे महावीर पोमाजे साहेब आहेत, सगळे आहेत, त्यांचा हिरारेनं त्याच्यामध्ये प्रयत्न चाललेला असतो की स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी. कारण मी मुलींच्या ग्राउंडवर बघत असतो की अजून यंग मुलांना ते गोळा करून कबड्डी स्पर्धेकरता तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. पण दुर्दैवानं काही ऍक्टिव्हिटीज मागे पडलेल्या आहेत. वेट लिफ्टिंग मध्ये चांगलं आपण कार्य करायला लागलोय. आता वेट लिफ्टिंग मध्ये अगदी राष्ट्रीय स्तरावर कुरुंदवाडातले आपले लोक गेलेले आहेत, चांगली मुलं त्याच्यातून निर्माण होत आहेत. पण एक त्यातला अजून एक भाग असा आहे की अजून आपण मुलांच्या मध्ये त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण केलेली नाही की बाबा तुम्हाला राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर तुम्हाला शासकीय नोकरीमध्ये काही कोटा असतो, त्याच्या संदर्भात त्यांना अजून माहिती मिळत नाही. त्याच्या संदर्भात अजून त्या मुलांना कुठं अप्रोच व्हायचं, कुठली स्पर्धा द्यायचं. मी म्हणजे आता पाटील सरांना सुद्धा विनंती करतो की आपण ज्यावेळेला जागृती कार्यक्रम घेतो कुरुंदवाडमध्ये त्यावेळेला या संदर्भात शाळेमध्ये ही सुद्धा माहिती द्यावी की बाबा तुम्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतल्यानंतर राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही कोटा असतो, त्याच्यामधून तुम्हाला नोकरी मिळू शकते. आणि त्याच्याकरता आपणच आपल्या मुलांच्या करता प्रयत्न केला पाहिजे. कसा आहे, तुम्ही राजकीय लोकांनी जर त्याच्यामध्ये प्रयत्न केला तर ही कामं लवकर होऊ शकतात.
आमच्यासारख्या शासकीय कामात हात बांधलेल्या लोकांच्याकडून काही कार्य होऊ शकत नाही. या संदर्भात आम्ही काय नुसतं काठावर बसून बोलू शकतो, माफ करा आम्हाला, कारण माझं जे पद आहे त्या पदावर मला कुठं बाबा सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेऊन शक्यतो मला काही करता येत नाही. पण मी आतापर्यंत अगदी मराठवाड्यात नोकरी केली, विदर्भात केली, कोकणात केलं, मुंबईला होतो, अगदी राज्याच्या बाहेर जाऊन मी गोव्यामध्ये सुद्धा कार्य केलं. आता तुम्ही जे शिरसाट साहेबांचा तुम्ही सत्कार केला, आयर्नमॅन स्पर्धा, त्यांना माहिती असेल की गोवामध्ये आयर्नमॅन स्पर्धा ही खूप मोठ्या प्रकारात, मोठ्या प्रमाणात, अगदी आंतरराष्ट्रीय प्रमाणात दरवर्षी तिथं साजरे केले जाते. त्यांनी कदाचित भाग घेतला असावा. त्या स्पर्धा, आयर्नमॅन स्पर्धा एवढ्या सोपा नाहीये. अगदी 21 किलोमीटर किंवा 42 किलोमीटरचं रनिंग असतं, 21-42 किलोमीटरचं सायकलिंग असतं, त्याच्यानंतर 3-4 किलोमीटरचं समुद्रात सुद्धा त्यांना काही वेळेला पोहण्याचे हे त्याच्यामध्ये स्पर्धा असतात. तर विविध प्रकारचे हे केल्यानंतर आयर्नमॅन स्पर्धा असतात. त्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो स्तर आहे तो त्याच्यापेक्षा अवघड आहे. मी शिरसाट साहेबांना म्हणजे शुभेच्छा देतो की बाबा पुढचा जर तुमचा स्तर असेल तो आंतरराष्ट्रीय परिसराचं नाव लौकिक सगळीकडं निर्माण होईल. त्यानंतर काही गोष्टी चांगल्या सुद्धा बोलणं गरजेचं आहे. मॅडम म्हणतील की आम्हाला बोलून सत्कार केला, माफ करा मॅडम, मी या अधिकारानं बोललो की तात्या असू दे किंवा डांगे घराणं असू दे किंवा पोमाजे घराणं राहील किंवा पाटील, सगळे घराणे आहेत, मला आपल्या माझ्या घरच्या सारखे आहेत सगळे. त्यामुळे मी हक्कानं बोलतोय. अगदी कुरुंदवाडातला सगळ्या वस्तू आता दाखवल्या अभिनं. एक चांगली गोष्ट दाखवली नाही आम्ही, ती म्हणजे कुरुंदवाडातलं चिरमुरे. मी आतापर्यंत एवढ्या पोस्टिंगला मी गेलो तर मी सगळीकडे काय टेस्ट करतो तर चिरमुरे पण मी टेस्ट करतो. कुरुंदवाड सारखे चिरमुरे कुठंच मिळत नाही. मला अभिमान वाटतो लोखंडे असतील किंवा त्या लाईनचे सगळे चिरमुरे असतील. भट्ट्या बंद झाले, बंद झाले, भट्ट्या बंद झाले. अच्छा, पण चिरमुऱ्याची जी टेस्ट आहे आणि त्या चिरमुऱ्याचं भडंग तुम्ही करून बघा की आंबा भडंगपेक्षा चांगलं त्या चिरमुऱ्याचं, आपल्या कुरुंदवाडच्या चिरमुऱ्याचं होतं. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की चिरमुरे किंवा भात जो वापरला जातो किंवा त्याच्याकरता जी आहे आपल्या परिसरातली माती जी आहे ती उत्कृष्ट आहे. म्हणजे मी याच्यासाठी सांगतोय की मी मुंबईमध्ये पोस्टिंगला असताना 1-2दा मी असंच पॅकेज बरोबर घेतले, ते लोकांच्याकडे घेऊन सहज माझे मित्र घरी आल्यानंतर मी दिलंय खायला. तर त्यांना एवढं छान वाटलं की ते दरवेळेला मला सांगायचे की चिरमुरे घेऊन ये. तर माझं एक असायचं की आपल्या अवधूतचे पेढे आणि लोखंडेचे चिरमुरे हे घेऊन जायचे. चिरमुरे सुद्धा अतिशय आपल्या गावचे प्रसिद्ध आहेत, त्याबद्दल वादच नाही. वांग्यांच्या बाबतीत म्हटलं की मध्यंतरी एका पॉडकास्टवर आपल्या या वांग्यांच्या बाबतीत कदाचित कोरे साहेबांना माहित असेल ते पॉडकास्ट, आता मला त्याचं नाव माहिती नाही, लक्षात नाही, कदाचित त्या पॉडकास्टवर कुरुंदवाडच्या वांगींच्या बाबतीत खूप बोललं गेलं होतं. त्याच्या बाबतीत सुद्धा वांग्यांच्या बाबतीत कुरुंदवाडच्या वांग्यांचे मार्केट आपल्याला पुण्यामधल्या मार्केटला या लोकांना मार्केट, पण दुर्दैवाची बाब अशी आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करावं लागेल की आलेला पैशाचा विनियोग कसा केला पाहिजे. त्याचं कारण मी थोडं सांगतोय. मी ज्यावेळेला यंग एज मध्ये असताना आमचे बरेच शेतकरी मित्र होते. फ्लावर पिकायचा आपल्या भागामध्ये, वाशी बाजारला जायचा. वाशी बाजारला गेल्यानंतर आठवड्यातून एकदा पट्टी यायची, असं सगळ्यांना माहिती आहे. आता पोमाजे साहेबांना तर माहिती आहे, तर अगदी ते उत्कृष्ट फ्लावर मध्ये चांगलं पीक घेणारे आहे. त्यावेळेला ते पट्टीचे पैसे आल्यानंतर आमच्या मित्रांना मी हेच बघितले की बाबा त्याचा विनियोग कसा करायचा हेच कळायचं नाही. ते लगेच म्हणायचे चला जेवायला जाऊ. पहिल्यांदा आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करायला पाहिजे की बाबा या पैशाचा विनियोग कसा केला पाहिजे.